सर्वात मोठं क्लेशदायी अत्यंत दुःख देणारी घटना आपल्यातले मनमिळावू प्रेमळ स्वभावाचे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय, आपली छबी घरापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान करून इहलोकीची यात्रा ज्यांनी संपवली ते आमचे परमस्नेही परममित्र भानदास ज्ञानदेवरावजी सपकाळ यांना जाऊन 2 दिवस झाले। आज त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम, आपण जसं म्हणतो तसा रक्षाचा कार्यक्रम, आणि ते अत्याधुनिक काळातली असल्यामुळे की गंगेमध्ये नेऊन टाकल्यापेक्षा मी कायमस्वरूपी परिवाराच्या किंवा मित्राच्या डोळ्यासमोर दिसावा या अपेक्षेने जो व्यक्ती गेलाय तो कायमस्वरूपी अजरामर राहावा, दिसावा, त्या उद्देशानं आज ती रक्षा एका खड्डा करून त्याच्यात टाकून त्याच्यावरती वृक्ष लावलेले, त्या उद्देशाने एक संदेश जाईल। एक तर पर्यावरण वाचल्या जातं, दुसरी गोष्ट की उद्या मुलगा असेल, मुलगी असेल, मित्र असेल, मुलगा म्हणेल माझ्या पप्पांचं अस्तित्व इथं आहेत, मुलगी म्हणेल माझ्या पप्पांचं अस्तित्व इथं आहेत, नवे नवे मित्र म्हणेल आमचा मित्र तिथं आहेत। ज्यावेळेस ही घटना मला कळाली, म्हणजे मित्र लहाने सर असेल, ॲडव्होकेट शिंदे साहेब असेल, यांनी सांगितल्यावर थोडंसं दुःख वाटलं, कारण ते वेळोवेळी कार्यक्रमाला यायचे। आणि नियम असा आहे दादांनो की जे जे लिहिले प्रारब्धीत ते न चुके कर्म कधी, होणार ऐशी गती कर्मरेखा, जन्माला आला तो जाणार आहे। बोला की संध्याकाळ होती, पण आमच्या भानदासरावांचं जाणं म्हणजे भर दुपारी सूर्य मावळलेला आहे। ज्या याच्यामध्ये आता बसायचं आहे आणि घास आनंदाने घास परिवारामध्ये घालायचे, खायचे, त्या अवस्थेमधून आज ते निघून गेलेत। परंतु नियमाप्रमाणे जाणं प्रत्येकाला आहे, अवस्था जिथपर्यंत भगवंताने ठेवली तिथपर्यंत ते राहिलेत, त्यांचे आशीर्वाद त्या परिवारावरती कायमच राहील। परंतु वृक्ष लावण्याचं एक मोठं फार संकल्पना खूप चांगली, मी 2007ला एका गावामध्ये ही संकल्पना केली होती, परंतु परिवारातला फार मोठा विरोध असतो, याला खूप लोक विरोध करतात, नाही हे थोतांड हे असं का करतात वगैरे। परंतु भावाभावात भांडणं झाली आणि त्या तिघा भावांनी विचार केला की नाही नाही, आपली रक्षा कोणी म्हणायचं नाही, गंगेलाच जायची, पण जो एक भाऊ होता तो म्हणे नाही शेतातच ठेवायचे। मग वास्तविक पाहता वाद एकोपाला गेला, त्याच्यामधून ज्यांनी एक झाड लावलं ना, आंब्याचं झाड लावलं, त्याच्यात खाली ठेवलं। ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी मी तिथे कीर्तनाला गेलो, तर कीर्तनाला गेल्यानंतर तो झाड फार मोठं झालेलं होतं, आणि त्या झाडाखाली ती ज्या आईनं विरोध केला होता ती आई बसलेली होती, आणि ती आई देखत तो व्यक्ती गेला, त्यांनी सांगितलं बघा म्हणे आई इथंच बसते म्हणे, माझ्या बाबाचं झाड आहे म्हणे ते। त्यावेळेस ती आई रडायला लागली की मी ऐकलं असतं तर खूप चांगलं झालं असतं, आज मी रोज त्यांना बोलते म्हणे, त्याच्यामुळे म्हणून आज हे वृक्षारोपण करायची याची गरज असल्यामुळे सर्वांनी या अवस्थेप्रमाणेच करावं ही सर्वांना विनंती करतो। रामकृष्ण। दिनांक 26 तारखेला माझा जिवलग मित्र तथा जवळचे स्नेही जोशी भानदास सपकाळ यांचं निधन झालं, आणि आपण कालच त्यांच्या अंत्यविधी पाहिला। एवढे हजारोच्या संख्येने लोक अंत्यविधीला आले होते, आणि त्या अंत्यविधीच्या समयी आम्ही परिवाराला, आदरणीय गुरुवर्य नामदेवराव चाफे सर यांनी परिवाराला विनंती केली की आपण रक्षा कोणत्या नदीमध्ये, गंगा, यमुना, सरस्वती किंवा कुठल्याही प्रकारच्या आजना, पूर्णा असेल, कोणत्या नदीमध्ये जर रक्षा विसर्जित केली तर नदीचं प्रदूषण होतं, आणि नदीचं प्रदूषण झाल्यामुळं त्याचा काही आपल्याला फायदा होत नाही, कुटुंबाला फायदा होत नाही, आणि त्यामुळं रक्षा ही जे विसर्जित आहे, आम्ही संभाजीनगर जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांच्या चाफे सरांच्या मातोश्री वारल्यानंतर आम्ही परंपरा सुरू केली की आपण रक्षा कोणत्याही नदी प्रदूषित करण्याऐवजी ती जर आपण आपल्या शेतात असेल, स्मशानभूमीत असेल, आपलं एखादी कंपनी असेल, आपली शाळा असेल, तेव्हा सार्वजनिक ठिकाणी जर आपण वृक्ष लावले तर ती व्यक्ती आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहील। आणि त्याचं एक मी उदाहरण देऊ शकतो की आम्ही असाच एक प्रयोग केला, आणि त्या ठिकाणी एक आजोबा वारले होते, वाकोद म्हणून फुलंब्रीमध्ये गाव आहे, आजोबा वारल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की वृक्षारोपण करायचं, आणि चालता चालता आम्ही तिथं वृक्षारोपण केलं। बाकी कुटुंबाचा विरोध होता, पण आम्ही त्यांना हे करून ते वृक्षारोपण केलं, आणि ते आज झाडं 5-7 वर्षाची झाली, मोठी झाडं झाली,
आणि जी आई आहे आजी म्हातारी आज ही त्या झाडाखाली गेली की तिला आरामात झोप लागते. आणि म्हातारीचं म्हणणं असं आहे साक्षात की मला इथं माझे पती साक्षात असल्याचं मला भास होतो. म्हणून मी जनतेला असं आव्हान करतो की आपण नद्या प्रदूषित करण्यापेक्षा वृक्षामध्ये रोपण करून हा आदर्श सगळ्यांनी मांडावा आणि आपली व्यक्ती आपल्यामध्ये जिवंत राहील हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि रक्षा विसर्जनाचं कारण वृक्षारोपणच करावं अशी मी विनंती करतो. अरुणी विजयी व्हावे मरण हे माझे, मरणाचे ते कधी नसावे, माझ्यावर ओझे दयाळा, माझ्यावर ओझे. कैवल्यवासी भानुदास ज्ञानदेव सपकाळ आज आपल्यातून निघून गेले आणि भाऊंची आज रक्षाविधी. या रक्षाविधीसाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलो. या सपकाळ परिवारावर अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळला. पण भानदास भाऊ मरावे पण कीर्तिरूपी उरावे. थोड्या दिवस जगले पण त्यांनी एक अगरबत्ती जशी जळून सुगंधी देते असा सुगंध या ठिकाणी दिलेला आहे. आणि आज परंपरा जी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आली आहे त्या संस्कृतीमध्ये नदीमध्ये जाणे, रक्षा टाकणे आणि ती पवित्र गंगा असते आणि ती पवित्र गंगेमध्ये आपण त्या ठिकाणी दुर्गंधी आणि स्वच्छ नदी, ती अमंगळ पवित्र असलेली नदी ती गलीचे आणि घाण करतो. त्यासाठी आदरणीय चापे अण्णा, आदरणीय आमचे लहाने सर, हरिभक्तपरायण माऊली रामेश्वर महाराज यांनी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये नव्हे तर भोकरदन तालुक्यामध्ये हा उपक्रम राबवला. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हे वृक्ष हे आपल्याला फळही देता, सावली देते आणि एक प्रदूषण वाहनं भरपूर झालेले, खूप प्रदूषण झालेलं आहे आणि आरोग्यासाठी एक वृक्ष झाड हे खूप सुख आणि शांती आनंद देतं. आणि भानदास भाऊ आपल्यातून जरी निघून गेले, या परिवाराला ज्यावेळेसही ते शेतात आल्यानंतर या नारळाचं झाड लावलं, पिंपळांचं झाड लावलं, वडाचं झाड लावलं, बेलाचं झाड लावलं, बरेच झाडं लावले आणि या झाडातून एक ऊर्जा आपल्याला भेटणार आहे. त्यांची स्मृती कायम आठवणीत राहणार आहे. भानदास भाऊनी अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की शून्यातून विश्व निर्माण केलं. बंधूंनो, 184 योनीनंतर हा मानव जन्म मिळाला आणि ते काय आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अशा कुळामध्ये कन्या रत्न जन्माला येतात की ते शून्यातून विश्व निर्माण करतात. यांनी आपल्या परिवाराला जीव लावला. समाजाची जी नाळ होती, धार्मिक असेल, सामाजिक कार्यक्रम असेल, या ठिकाणी ती उपस्थित राहायचे असं आदरणीय लहाने सरांनी सांगितलं आणि त्यांचं कौतुक केलं. मनमिळावू व्यक्ती आपल्यातून निघून गेली, धार्मिक व्यक्ती आपल्यातून निघून गेली की कुठंतरी मनाला एक फार मोठं दुःख होतं. तर आज या सपकाळ परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, लहान मुलगी आहे, लहान मुलगा आहे, हा परिवार आहे, यांच्यावर खरंच एक दुःखाचा डोंगर कोसळला आणि भगवंत त्यांना पेलण्याची शक्ती प्रदान करो. आणि या परिवाराला जे दुःख झालंय ते सहन करण्याची भगवंत शक्ती दो. या परिवाराला भानदास भाऊला या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.